मगाशी अतिशय स्पष्ट शब्दात मी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी स्वतः या विषयात सविस्तर मुलाखत देऊन या संबंधातले जे त्या ठिकाणचे नेते आहेत त्यांच्याशी चर्चा आम्ही सुरू केलेली आहे, हे आपल्या माहिती आहे. त्या नेत्यांनी सुद्धा काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, कुणाशी चर्चा करायची, काय मुद्द्यावर करायची ती केली आहे. आणि जर सरकारची या पद्धतीने चर्चा चालली नसती तर हे अशा पद्धतीने ज्या अतिशय चांगल्या संघटितपणे मोर्चे निघतायत त्याचं स्वागत मुख्यमंत्र्यांनी केलं नसतं. आणि त्यामुळे सरकार बघ्याची भूमिका घेत नाही, यामध्ये अतिशय सक्रिय आहे. ज्या पद्धतीने सक्रिय आवश्यक आहे त्या पद्धतीने सक्रिय आहे. काळजी करू नका बाळासाहेब, निश्चिंत राहा. एक मुद्दा बाळासाहेब तुमचाच मुद्दा विचारायचा आहे, जो मगाशी थोड्याफार फरकांनी भारत पाटणकरांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला, बाळासाहेब तुम्ही सुद्धा उल्लेख केला की ज्यांनी सगळं सहकार क्षेत्र तयार केलं किंवा जी शेतीची जे महर्षी होते त्यांच्याच नंतरच्या पिढ्यांनी किंवा त्यांच्याच सगळ्या कुटुंबांनी एक प्रकारे हे सगळं मोडीत काढलं. विनायक मेटे, तुम्ही या सगळ्या त्यांच्या विश्लेषणाशी सहमत आहात का? नाही, असं आहे की या राज्यामध्ये मराठा समाज हा बहुसंख्येने असणारा समाज आहे. स्वातंत्र्याच्या नंतर किंवा अगोदरपासून सुद्धा की या सहकार चळवळीमध्ये मराठा समाज होता किंवा राज्य सत्तेमध्ये सुद्धा तो समाज सगळा होता, शेतीमध्ये होता, असा वेगवेगळ्या मोठा असल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी तो कार्यरत होता. आता सुरुवातीच्या काळामध्ये जे सत्तेमध्ये होते त्यांनी सहकार असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणं सुरू केलं. पण ते सुरू करत असताना त्यावेळेस मात्र हा काय त्यांचा दृष्टिकोन नव्हता की हे फक्त मराठा समाजाच्या करताच होतं किंवा हे या समाजाच करता होतं. ते सर्व राज्यालाच पुढे घेऊन जाण्याच्या करता त्यांनी ती भूमिका घेतली होती. आता दुर्दैवाचा भाग असा आहे त्याच्यामधला की त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये मग कौटुंबिक त्याच्यामध्ये पणा जास्त येत चालला. त्याच्या पुढं तो संकुचित तो सहकार होत चालला आणि तिथून पुढे तो वाईट गोष्टी त्याच्यामध्ये घडायला लागला. त्याचा मग तो आपल्या कुटुंबापुरता मग नातेगोत्यापुरता असा तो मर्यादित, त्याची चीड ही बाकी उर्वरित समाजाला येतच चालली ना आणि त्याच्यामध्ये वाईट असणाऱ्या गोष्टीचा प्रवृत्तीचा पण समावेश होत चाललेला आहे. हेही वस्तुस्थिती, त्याची चीड निश्चितपणे आहे. पण मूळ मुद्दा कुठे आहे का हा एकमेव कारण आहे का मोर्चाच्या पाठीमागं? तसं नाहीये. मगाचा मूळचा जो आपला प्रश्न होता मंदारजी आपला की आरक्षणाचा, मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. मी स्वतः गेली 25-30 वर्षापासून या संदर्भामध्ये आंदोलन करतोय. आणि त्यानंतर आता जी कोर्टबाजी सुरू झाली आहे, ही कोर्टबाजी का सुरू झाली तर मागच्या सरकारनं, आघाडी सरकारनं आरक्षण 16% ESBC मधून मराठा समाजाला 16% आणि 5% मुस्लिम समाजाला तेव्हा देत असताना जेव्हा आमच्या सरकारबरोबर जेव्हा चर्चा झाल्या, नारायण राणे समिती साहेबांच्यावर चर्चा झाल्या, तेव्हा मी स्वतः मोठ्याने ओरडून सांगत होतो, लेखी देत होतो, बोलत होतो की तुम्ही ESBC हा नवीन जो तुम्ही कॅटेगरी काढायला लागला ती चुकीची आहे, ती कोर्टामध्ये टिकणार नाही आणि अशा पद्धतीनं तुम्ही ते आरक्षण देऊ नका. आणि मराठा समाजाला एकदा तुम्ही कोर्टामध्ये जर अडकवलं तर नंतर फार अडचण निर्माण होईल. ही मी स्वतः काय केलं पाहिजे होतं, मग काय केलं पाहिजे होतं? मग तुम्ही ओबीसी मध्ये जाणार होते, सांगतो ना, कुठल्या अशा गटात जाणार होता, सांगतो ना, ते पण आपल्याला सांगतो. तर त्यावेळेस त्यांनी ते ऐकलं नाही. लोकसभेमध्ये मोठा पराभव झाल्याच्या नंतर मग विधानसभेला तरी फायदा व्हावा मराठा समाजाचा म्हणून ते घाईघाईनं आरक्षण दिलं गेलं. पुढं सरकार बदललं आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. कोर्टामध्ये काही लोक गेले आणि त्याच्यावर स्थगिती आली. आता मुद्दा असा आहे की दोन मुद्दे, तर कशामधून मिळायला पाहिजे होतं? एक ओबीसीचा पार्ट होता, तर त्याच्यामधूनही देऊ शकत होतं गव्हर्नमेंट. ते नसेल तर 9th शेड्यूल मध्ये जाऊन सुद्धा सरकार हे देऊ शकत होतं, ते आज सुद्धा देऊ शकतं. हा एक पार्ट. दुसरा पार्ट कसं झाला की जेव्हा स्थगिती दिली, जेव्हा ती स्थगिती दिल्यानंतर मी स्वतः आणि सरकार आम्ही स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये गेलो होतो की ही स्थगिती उठवावी आणि आम्हाला अंतिम हिअरिंग द्यावी. त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं सांगितलं की सध्या हायकोर्टामध्ये फक्त अंतरिम तुम्हाला हे दिलेला स्टे दिलेला आहे, अंतिम नाही. तर तुम्ही पूर्णपणे अंतिम निकाल लागल्याशिवाय आमच्याकडे येऊ नका म्हणून हे केलेलं आहे. एक ते झाल्याच्या नंतर, दुसरा ते झाल्याच्या नंतर मग
हायकोर्टामध्ये परत आम्ही गेलो. हायकोर्टामध्ये परत अफिडेव्हिट, हे मूळ अफिडेव्हिट हे सादर केलं. नंतर आता त्याचं ऍडिशनल अफिडेव्हिट सादर करावं लागतं, म्हणजे ऍडिशनल पुराव्याचं वगैरे ते करणं आता बाकी आहे. तारीख लागली. आणि यासाठी जी तारीख लागायला पाहिजे होती ती 1 तारीख लागली. त्याच्यामध्ये मुख्य न्यायमूर्तीकडेच ही केस चाललेली होती. तर मुख्य न्यायमूर्ती 3 वेळेस बदलले, त्यामुळे ती पुढे 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 असंच जात चाललं. पण यामध्ये सरकारचे जे वकील होते ते तर होतेच, म्हणजे रवी कदम पासून ते पाठीमागचे ऍडव्होकेट जनरल, मी शिवसंग्रामच्या वतीनं सुद्धा वेगळे 2 वकील, मोठे वकील हे आम्ही दिले आणि तिथं कोर्टाचंही झालं. एवढंच नाही तर आज विनोद पाटलांनी जे हरीश साळवी दिलेले, हरीश साळवी साहेबांना सुद्धा आम्ही, माझे वकील आम्ही भेटलो होतो की त्यांना सुद्धा मुंबई हायकोर्टामध्ये आणावं. आज थोरात साहेब दिलेले आहेत, आणखीन रवी कदम दिलेले आहेत, असे सगळे मोठे वकील दिलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, याच्यासाठी आमचा लढा आहे. आणि मला वाटतं हे सरकार सुद्धा त्याच भूमिकेचं आहे. विनोद पाटील हे निश्चितपणे मी आपल्याला नक्की निश्चितपणे विनायक सांगतो.